नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरामध्ये जुनी साडी आणि कढई ही असतेच. मग तुम्ही या कढईला कधी साडी घालून बघितलं आहे का? किंवा कढईवरती साडी ठेवून बघितलं आहे का? त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एक जुनी साडी आणि अतिशय सोप्या पद्धतीने एक नवीन वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत, जी बघून सर्वजण विचारतील की कसे बनवले आहे ते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेही कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, आपल्याला सर्वात आधी सिल्क साड्या ज्या असतात, म्हणजे ज्याला काही काट वगैरे नसतो, एकदम सॉफ्टवाल्या अशा साड्या असतात बघा, डेली वेअरच्या, त्या साड्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तसंही आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात, मग त्या टाकून देण्याऐवजी तुम्ही या पद्धतीचा वापर नक्कीच करू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी घेतलेली आहे कढई. आता तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की मी कढई का वापरते आहे. तर कढई जड असल्यामुळे मी या ठिकाणी तिचा वापर करत आहे आणि विशेष म्हणजे याला जे हँडल आहे त्या ठिकाणी मी साडीला व्यवस्थित अशा पद्धतीने बांधून ठेवू शकते, म्हणून मी या ठिकाणी साडीचा यूज करत आहे. तुमच्याकडे जर एक्स्ट्राचा माणूस असेल हे पकडण्यासाठी तर तुम्ही कढईचा वापर नाही केला तरीही चालेल. माझ्याकडे एक्स्ट्राचा माणूस नव्हता, म्हणून मी या ठिकाणी कढईचा वापर करत आहे. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला फक्त याची जी वेणी आहे, म्हणजे एक साखळी जी असते बघा, ती तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने गोलाकार तयार करायचा आहे. एक हात असा त्यामधून टाकायचा आहे आणि उरलेला भाग असा खेचत जायचा आहे. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. असा एकदम जेवढी काही तुमची साडी असेल तेवढ्या पूर्ण साडीची आपल्याला अशा पद्धतीने साखळी जी आहे तयार करून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, जेवढी काही साडी आहे तेवढी आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने साखळी जी आहे तयार करून घ्यायची आहे. साडीची एक वेणीच्या आकाराचं हे तयार होतं, जे की बनवण्यासाठी आपल्याला कुठेही साडीला कट करण्याची देखील गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत. आता बघा, एक साडी या ठिकाणी यूज करून झाली, परंतु थोडंसं मला हे कमी वाटलं, म्हणून मी या ठिकाणी पुन्हा अजून एक साडी घेतली, जी की अशी सॉफ्टवाली आहे, सिल्की आहे, डेली वेअरची साडी मी या ठिकाणी, जुनी साडी मी घेतली आणि पुन्हा अजून एक या ठिकाणी तयार करत आहे. दोघंही जे टोकं आहे दोघं साड्यांचे बघा, व्यवस्थित छोटीशी गाठ आपल्याला मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते दिसायलाही व्यवस्थित दिसेल आणि दोघं बाजू देखील अटॅच होतील. त्यासाठी एक छोटंसं गाठ या ठिकाणी तयार करून घेतले आहे. पुन्हा दुसरी जी साडी घेतली मी, त्याचं देखील आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, म्हणजे जी साखळी आहे ती तयार करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, ही दुसरी देखील साडी जी आहे मी पूर्ण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. साडीची साखळी जी आहे ती अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. तसंही बघा, आपण डेली वेअरला भरपूर साड्या यूज करत असतो. काही दिवसानंतर त्या साड्या खराब होतात. एक तर तुम्ही जुन्या साड्यांचा अशा पद्धतीने काही वस्तू तयार करू शकतात, किंवा दुसरं म्हणजे तुम्ही ज्या साड्या आहे त्या गरीब लोकांना डोनेट देखील करू शकतात, कारण भरपूर लोकांना या साड्यांची देखील गरज असते. तर बघा, तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता बघा, ही व्यवस्थित जे कढईला आपण बांधलेलं होतं तो भाग काढून घेतला आणि गाठ तयार करून घेतली. नंतर आता साडीला जेवढी काही आपण साखळी तयार केलेली आहे असं गोलाकार तयार करायचं आहे. आणि मी या ठिकाणी ब्लाऊज पीसचे थोडे थोडे जे पट्ट्या आहे, दोऱ्या आहे, त्या कट करून घेतल्या आहे. तुम्ही दोरीचा वापर किंवा साधा आपला सुई धाग्यामधला जो दोरा असतो तो देखील या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघा, असं गोल तयार करत जायचं आहे आणि दोरीने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे दोघं बाजू. यामुळे काय होणार आहे की व्यवस्थित हे पॅक होईल, निघणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी शिवण्याची देखील गरज पडणार नाही. दोरीमुळे हे काम आपलं अजून सोपं होणार आहे. आणि बघा, थोड्या थोड्या अंतरावरती तुम्हाला ह्या जे दोऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने एक एक गाठ मारून बांधून घ्यायच्या आहे. आणि बघू शकतात, अतिशय सुंदर हे तयार झालेलं आहे जुन्या साडीपासून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर कशासाठी करायचा ते. तर बघा, आता हिवाळा लवकरच सुरू होणार आहे आणि हिवाळा म्हटलं की आपल्या पायांना खूप जास्त गारवा लागतो. मग तुम्ही हे देवपूजा जर करत असाल तर तिथे बसण्यासाठी वापरू शकतात, किंवा तुमच्या घरामध्ये वृद्ध माणसं असेल तर त्यांना बसण्यासाठी देखील चेअरवरती तुम्ही हे बसण्यासाठी ठेवू शकतात.
असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकतात. पाय म्हणजे आपण चेअरवरती बसतो त्यावेळेस आपले पाय फरशीवर राहतात, तर त्यावेळेस देखील तुम्ही पायाखाली ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला धुवायचं कसं, तर जास्त दिवसानंतर ह्या साड्या पुन्हा ओपन करायच्या आहेत, धुवून पुन्हा तुम्ही याला तयार करू शकतात. खूप सुंदर आहे, दिसायलाही छान दिसतं. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.